टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। दीपक केदार यांच्या ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकता की हे सगळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत आणि त्यांच्या वतीने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी त्याचबरोबर विकास बनसोडे यांना न्याय मिळाला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी या आंदोलनात केली जात आहे। त्याचबरोबर पारधी समाजावरती जो काही घर जाळून महिलांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता त्या प्रकरणामध्ये सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका या आंदोलनामध्ये घेण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला बौद्ध गया इथल्या बौद्ध मंदिराचा ताबा हा बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा अशी सुद्धा आग्रही मागणी या आंदोलनामध्ये केली जाते आणि त्यासाठी एक तीव्र आणि मोठं आंदोलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये सोमनाथ सूर्यवंशी असतील, संतोष देशमुख असतील, दीपक बनसोडे असतील या सगळ्यांचे बॅनर त्यांनी हातात घेतलेले आहेत आणि त्यांच्या न्यायासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं जात आहे। स्वतः दीपक केदार या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि ते या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दीपक भाऊ, काय सांगाल, तुम्ही एक मोठं आंदोलन करताय? गंभीर आहे। राज्यामध्ये दलित आणि आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। मी 15 मागण्या घेऊन आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आलोय। पारधी समाजाचं शिरूर कासारमध्ये घर जाळलंय, त्याला उघड्यावर राहावं लागतंय। त्यांचा पोक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा, आणखी आरोपी अटक नाहीत आणि त्यांना त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला 3 महिन्याचं लेकरू घेऊन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करावं लागतं। अद्याप तहसीलदार सुद्धा भेटायला आला नाही। विकास बनसोडची आई या ठिकाणी आली, तिच्या विकास बनसोडच्या तोंडात दगड ठेवून 2 दिवस डांबून त्याला मारलं, त्याचे आरोपी अटक नाहीत। न्यायदंडाधिकाऱ्यांनी अहवाल दिला परभणीचा की सोमनाथचं हत्याकांड पोलीस कस्टडीत झालंय, त्यात अनेक गुन्हा दाखल होत नाही। संतोष देशमुख मध्ये कृष्णा आंधळे आणखी अटक नाही। माऊली सोटचे आरोपी अटक नाहीत। माड्यामध्ये कांतीलाल माने या बौद्ध इस्माचं हत्याकांड झालं, त्यात एकही आरोपी अटक नाही। महापुरुषांचा अवमान करून कुठं दुबईला पळाला, कुठं दिल्लीला पळाला, कुठं अमेरिकेला पळाला म्हणून आतंकवादी कोरटकर सुद्धा आणखी अटक नाही। दिशाभूल करणारे मुद्दे काढले जातात आणि आमचे वास्तववादी जे काही चित्र आहे ते मात्र महाराष्ट्रात कोणी दाखवत नाही। गेंड्याची कातडी झालेली संवेदना राहिलेल्या नाहीत। आमच्या दुःखाचं वाटेकरी कोणी सुद्धा या ठिकाणी राहिलेलं नाही। असे अनेक प्रश्न घेऊन मी या ठिकाणी आज आंदोलन करतोय। सरकारला इशारा देतोय की आमचा अंत बघू नका आणि तुमच्याकडून जर दलित आणि आदिवासींची सुरक्षा होणार नसेल तर मग आम्हाला शस्त्र परवाने द्या, नाहीतर पॅन्थर स्टाईल काम करण्याची आम्हाला 1972 सारखी परवानगी द्या। तुम्हाला जर आमचं रक्षण होत नसेल तर आम्ही जगायचं कसं या देशात आणि राज्यात, हा प्रश्न या ठिकाणी गंभीर झालेला आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलंय। मोर्चा काढणार होतो पण आम्ही कायदा व सुव्यवस्थेला मानणारे माणसं, नागपूरची घटना घडल्यामुळे आम्ही थांबलो। नागपूरला सुद्धा इरफान अन्सारीचं हत्याकांड झालं, त्याचे सुद्धा आरोपी अटक झालेले नाहीत। असे अनेक प्रश्न घेऊन मी इथं आलोय। सामाजिक न्याय मंत्र्यांनी म्हणावं की सामाजिक न्याय आणि आदिवासींचा 8,000 कोटी लाडली बहीणला वळवलेत। आमच्या शिक्षणाचा आणि शिष्यवृत्तीचा पैसा वळवला जातो, त्या संबंधित मंत्र्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे। या अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलोत। जर का निवेदन देतोय या मागण्या मान्य नाही झाल्या, सगळ्या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्ट आणि फाशीची शिक्षा जर नाही झाली, पारधी समाजाला जर तात्काळ न्याय नाही दिला, ज्या गटामध्ये वन विभागाचे 500 घरं अतिक्रमित आहेत वन विभागाच्या, त्यात फक्त एक पारध्याचं घर पाडलं जातं, जाळलं जातं, जनावरं जाळले जातात आणि त्यांना इथं उन्हातानामध्ये आंदोलन करावं लागतं, उन्हातानात राहावं लागतंय। त्या वन अधिकाऱ्यावरती सुद्धा अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। त्याचे कोणत्या नेत्यासोबत लागे बांधेत हे सुद्धा सिद्ध झालं पाहिजे। मुद्दे दाबण्यासाठी नाटकं सुरू आहेत, याचा आम्ही निषेध करतोय आणि हा लढा तीव्र करण्यासाठी प्राथमिक आंदोलन आहे। जर का मागण्या मान्य नाही झाल्या आणि आमचा छेड थांबला नाही, अधिवेशनात चर्चा झाली नाही, मंत्र्यांनी गांभीर्याने घेतलं नाही तर राज्यव्यापी तीव्र स्वरूपाचे मोर्चा आणि आंदोलन काढल्याशिवाय ऑल इंडिया पॅन्थर सेना शांत बसणार नाही। पारधी विकास बनसोडे यांचं कुटुंब सुद्धा या ठिकाणी आलं न्याय मागतंय। तर अशा पद्धतीनं या सगळ्या न्यायाची भूमिका दीपक केदार यांनी व्यक्त केलेली आहे आणि एक मोठं आंदोलन आज छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेलं आहे। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.